पूर्वीपेक्षा एज्युकेशन हे महाग आणि आणखी महाग होत जाणार. आजच्या काळातलं एज्युकेशनबद्दल तुमचं त्याच्याबद्दल काय ओपिनियन आहे? म्हणजे आज एज्युकेशनबद्दल खर्च कसा असतो किंवा एज्युकेशनच्या पद्धती कशा झाल्यात? काय बदललं आहे? पहिल्याचा आणि आत्ताच्या काळामध्ये जर मी थोडासा डिफरन्शिएट केलं तर पहिला तेवढं अवेअरनेस नव्हतं एज्युकेशन बाबतीत, आता ते फार आलेलं आहे. दुसरं मी आणि अजून हे म्हणेल की थोडं ग्लॅमराईज पण झालेलं आहे, थोडं पॉप्युलॅरिटी पण एज्युकेशन्सला मिळालेली आहे. आत्ताचं एज्युकेशन नो डाऊट जसं अजयने सांगितलं त्याप्रमाणे महाग तर खूप झालेलं आहे. का महाग झालेलं आहे? कारण एकतर इन्स्ट्रुमेंट कॉस्ट वाढत चाललेली, कोचिंग कॉस्ट वाढत चाललेली आहे, हॉस्टेल कॉस्ट वाढत चाललेली आहेत. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड होत गेल्या. थोडंफार नाही म्हणता एज्युकेशनमध्ये ना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण आलेलं आहे. पूर्वीचं एकदम प्रायमरी लेवलला होतं, आता थोडं स्टँडर्डाईज ते झालेलं आहे. त्यामुळे लोक ॲडमिशन घेताना इन्स्टिट्यूट बघतात, कोचिंग क्लासेस जॉईन करताना कुठल्या सरचं कोचिंग क्लासेस आहेत हे सगळं बघितलं जातं. त्यामुळे थोडे आत्ताचं एक पूर्वीपेक्षा एज्युकेशन हे महाग आणि आणखी महाग होईल.